संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलं. आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता, असं वादग्रस्त वक्तव्य अमित शहा यांनी केलंय. या वक्तव्यानं त्यांनी भाजपच्या पोटातलं ओठावर आणून ठेवल्याची टीका होतीये. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेत निषेध नोंदवलाय. कोल्हापूरमध्ये सुद्धा अमित शहा यांचा विविध पक्ष संघटना, ज्येष्ठ विचारवंत आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर यांनी इतिहास पुसण्याचा प्रयत्न कराल तर तो तुमच्या उरावर बसेल, अशा शब्दात इशारा दिलाय. कारण त्यांचा विचारच त्या दर्जाचा आहे आणि ही घटना कधी नामशेष करतो आणि कधी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसून टाकतो, असं घाई त्या दोघांना झालेली आहे. दोघांना म्हणजे ते आणि त्यांचे मित्र जे पंतप्रधान देशाचे म्हणून मिरवतात ते, त्या दोघांना घाई झालेली आहे की ही घटना पूर्ण खलास करून टाकायची. आणि बाबासाहेब आंबेडकर हे कोणीच नव्हते आणि बाबासाहेब आंबेडकरांना नामोनिशान त्याचा राहता कामा नये, असा त्यांचा दोघांचा विचार असल्यामुळे हे काय आश्चर्यकारक मला वाटत नाही. आणि यामध्ये तुम्ही इतिहास जर बदलायला निघाला असाल तर बुद्धांचा इतिहास नामशेष केला होता, तो आम्ही हुडकून काढला. फुल्यांचा इतिहास नामशेष केला होता, तो आम्ही हुडकून काढला. सम्राट अशोकाचा इतिहास नामशेष केला होता, तो आम्ही हुडकून काढला. संतांचे इतिहास नामशेष केलेले होते. महाराष्ट्रातल्या कबीराचा इतिहास नामशेष केलेला होता, रैदासांचा इतिहास नामशेष केलेला होता, ते आम्ही सगळं हुडकून काढलेलं आहे. आणि तसंच तुम्ही किती हा प्रयत्न केला आंबेडकर, फुले आंबेडकर, शाहू महाराज आणि या सगळ्यांचं सगळ्या आमच्या परंपरेला गाडून टाकायचं, तर तो इतिहास किती गाडला तरी तुमच्या तो उरावर बसण्यासाठी पुन्हा मातीतून बळीराजा असा पुन्हा दरवर्षी आम्हाला भेटायला येतो बलिप्रतिपदेला, तसा तो विचार तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. हे जनतेच्या चळवळीच्या वतीनं माझं म्हणणं आहे. जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते D.G. भास्कर यांनी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संविधान मांडणारा कोणताही नागरिक हे वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा दिलाय. हे अत्यंत निंदनीय आहे. भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे हे जे वक्तव्य आहे, या वक्तव्याचा सर्वप्रथम जनशक्ती महासंघाच्या वतीनं मी तीव्र निषेध करतो. आणि अशी वक्तव्य करून विरोधकांना आणि देशामध्ये एक वेगळी अवस्था निर्माण करायचा प्रयत्न जर अमित शहा या केंद्रीय मंत्र्याकडून होत असेल तर मग आंबेडकरी रक्त म्हणून किंवा आंबेडकरी जनता म्हणून हे आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाच्या माध्यमातून गेल्या 75 वर्षामध्ये जी काही देशाची प्रगती झालेली आहे ती त्या संविधानाच्या माध्यमातून लिहिलेल्या कलमानुसार झालेली आहे. तसं बाबासाहेबांनी जर संविधान लिहिलं नसतं तर या देशाची ही प्रगती आज आपल्याला दिसलीच नसती. कारण बाबासाहेबांनी शेवटच्या माणसाचा सुद्धा याच्यामध्ये विचार केलेला आहे. असं नुसतं मी म्हणत नाही तर या देशातला प्रत्येक नागरिक म्हणतो आहे आणि प्रत्येक नागरिकाला ते मान्य आहे. भारतीय संविधान ज्या लोकांना मान्य आहे ते लोक ह्या अमित शहाच्या वक्तव्याचा निषेधच करतील, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. संविधान सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून देश अशांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय. अशा घटनेचा आम्ही संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथमतः निषेध करतो. आणि इतकंच जर देवची नावं घेऊन जर का स्वर्गात जागा मिळत आहे असं जर अमित शहांना वाटत असेल तर अमित शहा यांनी स्वतः सकाळ दुपार संध्याकाळ देवाच्या नावाचा जप करावा आणि त्यांनी स्वतः या स्वर्गात जागा मिळवावी असं एक आमची इच्छा आहे. आणि इथल्या या व्यवस्थेला, संविधान विरोधी आणि आंबेडकर विरोधी असणाऱ्या इथल्या या प्रत्येक घटकाला जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर जास्त भयंकर घातक वाटतोय. त्याचंच उदाहरण जर तुम्ही बघितलं असाल तर परभणीत घडलेल्या घटनेचं, एकीकडे परभणीत घटना घडते, एकीकडे इतका संताप उद्रेक असताना देखील पुन्हा एकदा संसदेमध्ये ज्यांच्या हातात इथल्या गृह विभागाचा कारभार आहे, देशातल्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा कारभार आहे, त्यांच्याकडूनच असं वक्तव्य येतात. यातूनच असं आपल्याला दिसतंय की
अशांत देश करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर स्वतः केंद्रीय गृहमंत्री आहेत याला जबाबदार. ब्लॅक पॅन्थरचे पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुभाष देसाई यांनी अमित शहा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला तुमच्या प्रशस्तीपत्राची गरज नसल्याचं म्हटलंय. ज्यांची पार्श्वभूमीच चुकीच्या पद्धतीची आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं देशाचं गृहमंत्री सांभाळणं चुकीचं आहे, अशाकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं प्रशस्तीपत्र देण्याची आम्ही मुळातच काळी मात्र इच्छा बाळगत नाही आणि अपेक्षाही देखील करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत या जगामध्ये सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव राहील. आणि आम्ही 7च वेळा नाही तर दिवसातून 700 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढतोय. आणि त्याचमुळे जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रत्येकाने या देशातल्या प्रत्येकाने जर काढलं तर ते चांगल्या पद्धतीनं जगतील, एवढंच माझं असं त्यांना म्हणणं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. संपूर्ण राज्यामध्ये व देशामध्ये दंगल घडवण्याचं षडयंत्र आहे का अशी आम्हाला शंका निर्माण होत आहे. तरी याची पूर्णपणे चौकशी करून त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे व गृहमंत्री पदाचा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते अनिल म्हमाने यांनी या वक्तव्यामुळं जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलाय. जनता ही स्वाभिमानी असते, जनता ही विज्ञाननिष्ठ असते. त्या विज्ञाननिष्ठ जनतेला तुम्ही देव, धर्म आणि जातीच्या नावावरती भडकावून जर काही दंगली घडवून महामानवांचा इतिहास खतम करण्याची भूमिका घेत असाल तर हे योग्य नाही आहे. इथली कष्टकरी सर्वसामान्य जनता याला आव्हान केल्याशिवाय आणि तुम्हाला नेस्तनाबूत करून तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी स्पष्ट इशारा या ठिकाणी या सर्वांना देतो. भाजप या सरकारला बाबासाहेबांच्या विचाराचं, भारतीय राज्यघटनेचं वावडं आहे हे त्यांच्या विधानातून स्पष्ट होतं आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून घटनेला हात लावण्याचं काम करत आहेत, पण बाबासाहेबांचे पुरोगामी विचार हे त्यांना मान्य नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या चारित्र्यावरती आणि बाबासाहेबांच्या कामावरती एक आक्षेप घेऊन त्यांना धक्का लावण्याचं काम करतायत. या घटनेचा आणि या विधानांचा आम्ही महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत. आणि संपूर्ण भारतभर आंबेडकरी विचाराचे लोक शहा, मोदी आणि या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत.